नमस्कार सर्वांना. कसा सुरू आहे तुमचा अभ्यास? मी आपल्यासाठी MQC आधारित प्रश्न सादर करतो. तुम्ही या DMR समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय पदासाठी जेवढे जास्त अभ्यास आणि जेवढे जास्त MCQ पाठांतर करताल तेवढा तुमच्या परीक्षाकरिता सोपे होणार आहे. चला तर सुरू करूया. आजचा PPT क्रमांक 4 मधील पार्ट 3. प्रश्न क्रमांक 41. खालीलपैकी कोणता ग्राहकाप्रती प्राथमिक नैतिक जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे? बघा ऑप्शन तुमच्या समोर. 1. व्यावसायिक कर्तव्यापेक्षा वैयक्तिक श्रद्धांना प्राधान्य देणे. 2. कल्याण आणि आत्मनिर्णयाला प्रोत्साहन देणे. 3. क्लायंटवर वैयक्तिक मूल्य लादणे. 4. क्लायंटच्या सहभागाशिवाय निर्णय देणे. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. कल्याण आणि आत्मनिर्णयाला प्रोत्साहन देणे हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42. सहकाऱ्यांच्या प्रती नैतिक सामाजिक कार्यपद्धतीमध्ये काय समाविष्ट आहे? बघा ऑप्शन तुमच्या समोर. चांगल्या संधीसाठी सहकाऱ्यांशी स्पर्धा करणे. 2. सहकाऱ्यांमध्ये गोपनीय क्लायंट माहिती पसरवणे. 3. सहकाऱ्यांना त्यांच्या व्यावसायिक भूमिकेत आदर देणे आणि त्यांना पाठिंबा देणे. 4. सहकाऱ्यांच्या व्यावसायिक गैरवर्तनाकडे दुर्लक्ष करणे. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. सहकाऱ्यांना त्यांच्या व्यावसायिक भूमिकेत आदर देणे आणि त्यांना पाठिंबा देणे हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43. नैतिक सामाजिक कार्यपद्धतीमध्ये हितसंबंधाचे संघर्ष तेव्हा होतात जेव्हा ऑप्शन बघा तुमच्या समोर. 1. सामाजिक कार्यकर्ता एजन्सी धोरणापेक्षा क्लायंट कल्याणाला प्राधान्य देतो. 2. सामाजिक कार्यकर्त्यांचे वैयक्तिक हितसंबंध व्यावसायिक कर्तव्यामध्ये आढळतात. 3. एक सामाजिक कार्यकर्ता नैतिक मार्गदर्शक तत्वांचे पालन करतो. 4. एक सामाजिक कार्यकर्ता गोपनीय राखतो. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. एक सामाजिक कार्यकर्ता नैतिक मार्गदर्शक तत्वाचे पालन करतो. तुमच्याकरिता नवीन नवीन MCQ प्रश्न तुम्हाला देत आहे, परंतु तुम्ही माझ्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करत नाहीत. ही एक दुःखजनक बाब आहे. प्रश्न क्रमांक 44. सामाजिक कार्यकर्त्यांच्या संघटनाशी असलेल्या संबंधामध्ये कोणते नैतिक तत्व मूलभूत आहेत? बघा ऑप्शन तुमच्या समोर. 1. कोणत्याही परिस्थितीत संस्थेची निष्ठा. 2. व्यवहारात पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करणे. 3. संस्थेची प्रतिमा जपण्यासाठी अनैतिक पद्धतीकडे दुर्लक्ष करणे. 4. ग्राहकांच्या गरजांपेक्षा आर्थिक नफ्याला प्राधान्य देणे. मित्रांनो, याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. व्यवहारात पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करणे. प्रश्न क्रमांक 45. सामाजिक कार्य व्यवस्थाप्रती असलेल्या नैतिक जबाबदाऱ्यामध्ये हे समाविष्ट आहे. बघा ऑप्शन तुमच्या समोर. 1. सामाजिक कार्याचे ज्ञान आणि कौशल्य वाढवणे. 2. व्यावसायिक विकास टाळणे. 3. वैयक्तिक आर्थिक हितसंबंधांना प्रोत्साहन देणे. 4. मान्यता मिळण्यासाठी अनैतिक स्पर्धा करणे. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. सामाजिक कार्याचे ज्ञान आणि कौशल्य वाढवणे. याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 46. एका सामाजिक कार्यकर्त्याला नैतिक दुविधेचा सामना करावा लागतो जेव्हा ऑप्शन बघा तुमच्या समोर. त्यांना 2 परस्पर विरोधी नैतिक तत्वांमधून निवड करावी लागते. 2. ते वैयक्तिक मतावर आधारित सहजपणे निर्णय घेतात. 3. ते नेहमीच कोणत्याही प्रश्नाशिवाय संघटनात्मक धोरणांचे पालन करतात. 4. ते कठीण प्रकरणे टाळतात. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. त्यांना 2 परस्पर विरोधी नैतिक तत्वांमधून निवड करावी लागते. प्रश्न क्रमांक 47. सामाजिक कार्याच्या पद्धतीमध्ये नैतिक निर्णय घेण्यास आवश्यकता काय आहे? बघा ऑप्शन तुमच्या समोर. 1. केवळ वैयक्तिक निर्णयावर अवलंबून राहणे. 2. समस्या सोडविण्यासाठी संरचित नैतिक चौकटीचा वापर करणे. 3. दबावाखाली असताना नैतिक मानांकडे दुर्लक्ष करणे. 4. सल्लामसलत न करता आवेगपूर्ण निर्णय घेणे. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2.
समस्या सोडवण्यासाठी संरचित नैतिक चौकटीचा वापर करणे। प्रश्न क्रमांक 48, जेव्हा एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला त्याच्या सहकार्याच्या अनैतिक वर्तनाची जाणीव होते तेव्हा त्यांनी ऑप्शन बघा खाली काय, कामाच्या ठिकाणी सुसंवाद राखण्यासाठी परिस्थितीकडे दुर्लक्ष करणे, 2 योग्य व्यावसायिक माध्यमाद्वारे वर्तनाची तक्रार करणे, 3 क्लायंटशी समस्येवर चर्चा करणे, 4 सहकार्यांचा आक्रमकपणे सामना करणे। याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 योग्य व्यावसायिक माध्यमाद्वारे वर्तनाची तक्रार करणे। प्रश्न क्रमांक 49, नैतिक निर्णय घेण्यासाठी एक आव्हान म्हणजे काय? बघा ऑप्शन तुमच्या समोर, 1 नेहमीच योग्य उत्तर त्वरित माहिती असणे, 2 परस्पर विरोधी मूल्य आणि जबाबदाऱ्या पार पाडणे, 3 केवळ भावनावर आधारित निर्णय घेणे, 4 संघटनात्मक धोरणांकडे दुर्लक्ष करणे। याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 परस्पर विरोधी मूल्य आणि जबाबदाऱ्या पार पाडणे हे योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 50, सामाजिक कार्यात माहितीपूर्ण संमतीचे खालीलपैकी कोणते सर्वोत्तम वर्णन करते? बघा ऑप्शन, क्लायंट जोखीम आणि फायद्याची पूर्ण समज घेऊन स्वेच्छेने सेवांना सहमती देतात, 2 सामाजिक कार्यकर्ते क्लायंटच्या सहभागाशिवाय निर्णय घेतात, 3 ग्राहकांनी नेहमीच सामाजिक कार्यकर्त्यांच्या सल्ल्यांचे पालन केले पाहिजे, 4 सामाजिक कार्यकर्त्यांना हस्तक्षेपासाठी क्लायंटची परवानगी आवश्यक नाही। याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 क्लायंट जोखीम आणि फायद्याची पूर्ण समज घेऊन स्वेच्छेने सेवांना सहमती देतात। मित्रांनो, सर्व MCQ प्रश्नावली PDF तसेच TCS नी दिलेल्या अभ्यासक्रमाविषयी ज्या माझ्याकडे PDF आहेत मी तुम्हाला ते फ्रीमध्ये देणार आहे। तुम्ही तुमचा ईमेल ID माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून मी तुम्हाला PDF त्याच्यावर सेंड करेल। बघा पुढील प्रश्न 51, सामाजिक कार्यकर्ता गोपनीयतेचा भंग करतो जेव्हा ते ऑप्शन बघा तुमच्या समोर, 1 आपत्कालीन परिस्थिती संमतीशिवाय क्लायंटची माहिती शेअर करणे, 2 कायदेशीररित्या आवश्यक असेल तेव्हाच माहिती उघड करणे, 3 नेहमीच क्लायंटच्या गोपनीयतेचे संरक्षण करणे, 4 डेटा शेअरिंगसाठी नैतिक मार्गदर्शक तत्वाचा पालन करणे। याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक A आपत्कालीन परिस्थिती संमतीशिवाय क्लायंटची माहिती शेअर करणे हे योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 52, सामाजिक कार्यात नैतिक दुविधा अनेकदा उद्भवतात जेव्हा ऑप्शन बघा, संघटनात्मक धोरण क्लायंटच्या हक्काशी विसंगत आहे, 2 क्लायंट सहजपणे निर्णय स्वीकारतात, 3 सामाजिक कार्यकर्ते आव्हानाशिवाय स्पष्ट नियमांचे पालन करतात, 4 वैयक्तिक आणि व्यावसायिक मूल्यांमध्ये कोणताही संघर्ष नाही। याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक A संघटनात्मक धोरण क्लायंटच्या हक्कांशी विसंगत आहेत। प्रश्न क्रमांक 53, सामाजिक कार्यकर्त्यांनी दुहेरी संबंध टाळले पाहिजे कारण ते ऑप्शन बघा तुमच्या समोर, हितसंबंधाचा संघर्ष आणि पक्षपात निर्माण करू शकतो, 2 क्लायंटचा नेहमी फायदा होतो, 3 नैतिक व्यवहारात प्रोत्साहन दिले जाते, 4 व्यावसायिक सीमावर परिणाम करून नाही। याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक A हितसंबंधाचा संघर्ष आणि पक्षपात निर्माण करू शकतो, याचं उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 54, खालीलपैकी कोणती गोष्ट सहकाऱ्यांच्या प्रती समाजाची नैतिक जबाबदारी नाही? बघा ऑप्शन तुमच्या समोर, सहकार्य आणि आदर वाढवणे, 2 करिअरच्या प्रगतीसाठी अन्याय स्पर्धा करणे, 3 अनैतिक वर्तन व्यावसायिकरित्या संबोधित करणे, 4 नैतिक व्यावसायिक विकासाला पाठिंबा देणे। याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 करिअरच्या प्रगतीसाठी अन्याय स्पर्धा करणे। प्रश्न क्रमांक 55, सामाजिक कार्यकर्ते व्यावसायिक सचोटी राखतात। बघा ऑप्शन तुमच्या समोर, सर्व परिस्थिती नैतिक मानकांचे पालन करणे, 2
व्यावसायिक नियमापेक्षा वैयक्तिक श्रद्धांना प्राधान्य देणे. 3. कठीण प्रकरणामध्ये नैतिक चिंताकडे दुर्लक्ष करणे. 4. ज्ञान आणि कौशल्ये जुनी ठेवणे. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, सर्व परिस्थिती नैतिक मानकांकडे पालन करणे. प्रश्न क्रमांक 56, नैतिक दुविधेचा सामना करताना सामाजिक कार्यकर्त्यांनी हे केले पाहिजे. बघा ऑप्शन तुमच्या समोर. 1. परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी नैतिक निर्णय घेण्याच्या मॉडेलचा वापर करा. 2. वैयक्तिक भावनांवर आधारित निर्णय घ्या. 3. व्यावसायिक मार्गदर्शक तत्वाकडे दुर्लक्ष करा. 4. फक्त वैयक्तिक विश्वासांचा सल्ला घ्या. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी नैतिक निर्णय घेण्याचे मॉडेल्स वापर करा. प्रश्न क्रमांक 56, गोपनीयता राखण्यात एक प्रमुख आव्हान म्हणजे एक आहे. याच्यातील खाली बघा ऑप्शन. क्लायंटच्या गोपनीयतेच्या कायदेशीर जबाबदारीशी समतोल साधण्याची गरज. 2. नैतिक मार्गदर्शक तत्वांचा अभाव. 3. ग्राहक त्यांच्या समस्यावर उघडपणे चर्चा करतात. 4. कायदेशीर संरक्षणाचा अभाव. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, क्लायंटच्या गोपनीयतेचा कायदेशीर जबाबदारीशी समतोल साधण्याची गरज हे प्रमुख आव्हान याचं उत्तर आहे. मित्रांनो, तुम्ही कितीही हुशार असू द्या, परंतु जोपर्यंत तुमचं ध्येय गोलकडे तुम्ही फोकस करणार नाही तोपर्यंत तुम्ही सफल होऊ शकणार नाहीत. प्रश्न क्रमांक 58, संघटनाप्रती नैतिक जबाबदारीसाठी काय आवश्यक आहे. ऑप्शन बघा तुमच्या समोर. एजन्सीमधील अनैतिक पद्धतीची तक्रार करणे. 2. एजन्सीच्या धोरणाकडे दुर्लक्ष करणे. 3. कोणत्याही प्रश्नांशिवाय आदेशाचे पालन करणे. 4. नैतिक चिंतापेक्षा आर्थिक हितसंबंधांना प्राधान्य देणे. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, एजन्सीमधील अनैतिक पद्धतीची तक्रार करणे. प्रश्न क्रमांक 60, सामाजिक कार्यकर्ते क्लायंटबद्दल आदर दाखवतात. ऑप्शन बघा. त्यांच्या स्वनिर्णयाचा अधिकार मान्य करणे. 2. त्यांच्या निर्णयावर नियंत्रण ठेवणे. 3. त्यांच्या मताकडे दुर्लक्ष करणे. 4. वैयक्तिक विश्वास लादणे. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, त्यांच्या स्वनिर्णयाचा अधिकार मान्य करणे हे याचं योग्य उत्तर असेल. चला तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण येथेच थांबूया. धन्यवाद.